ओम नमः शिवाय. साईनाथ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संस्कार. कसे आहात मित्रांनो? आशा करतो आनंदी असाल, समाधानी असाल. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचरित्र पारायणाच्या वाचनाच्या पूर्वी आपण काय काय करायचे आहे व ज्या दिवशी आपण पारायण चालू करणार आहे त्या दिवशी पहिला अध्याय आपण कसा चालू करायचा आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूया की वाचना अगोदर आपल्याला काय काय कृती, काय काय कामे करायची आहेत. मित्रांनो, वाचण्याच्या पूर्वी सर्वात महत्त्वाची तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे वाचण्यापूर्वी तुम्हाला कुठलेही उठण्यासाठी काही कारण असलं नाही पाहिजे. म्हणजे तुमची सगळी कामं, अभ्यास जो काही असेल तो सगळं तुम्ही करून बसायचे आहे. म्हणजे वाचताना तुम्हाला कुठलाही अडखळा किंवा अडकाठी तुम्हाला येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला शुचिभूत होऊन आपण वाचन करायचे आहे. म्हणजेच आपल्याला जे टॉयलेटला वगैरे जायचे असेल तर ते आपण जाऊन यायचे आहे व हातपाय धुवून मग आपल्या घरामधील, आपल्या कुटुंबामधील वरिष्ठ माणसं आहेत, ज्येष्ठ माणसं जे आहेत त्यांचा आपण आशीर्वाद घ्यायचा आहे. म्हणजेच त्यांचे आपण पाया पडायचे आहे. मग आपण आपल्यासाठी स्वतःचे एक आसन करायचे आहे. आपण देवासाठी आसन करतो त्याचप्रमाणे आपण आपल्यासाठी सुद्धा छोटेसे आसन करायचे आहे. पण आपल्या आसनापेक्षा देवाचे आसन उच्च व वरती असले पाहिजे, हे लक्षात असू द्या. तर आपण सुद्धा वाचण्यापूर्वी आपल्यासाठी छोटेसे एक आसन घालायचे आहे. म्हणजे आपण जी काही भक्ती करतो, जी काही आपण सेवा करतो देवाची, ती सगळी देवाची सेवा देवापर्यंत पोहोचायला हवी. त्याचे फळ आपल्याला मिळायला हवे. देवाची कृपादृष्टी आपल्यापर्यंत पोहोचायला हवी. म्हणून आपण आसनावर आपल्या बसायचे आहे. आपण बसल्यानंतर सर्वप्रथम आपण एक छोटासा दिवा लावायचा आहे. त्या दिव्याची सर्वप्रथम तुम्ही पूजा करायची आहे. म्हणजे साधी पूजा करायची आहे. हळद कुंकू अर्पण करून, अक्षता अर्पण करून त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे. व उदबत्ती म्हणजेच आपली अगरबत्ती लावून ओवाळून आपले जे काही देव आपण स्थापन केलेले असतात वाचनाच्या वेळेला त्या देवांची आपण पूजा करायची आहे. ते झाल्यानंतर आपण आपला नैवेद्य दाखवायचा आहे. जो काही आपण नैवेद्य ठेवला असतो तो नैवेद्य व्यवस्थित दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर आपण आपल्या वाचनाला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे आपण वाचनाअगोदर या वेगवेगळ्या आपल्याला कृत्या करायच्या आहेत. नक्की तुम्ही या कृत्या नक्की करा, म्हणजे तुम्हाला चांगले फळ भेटेल व दत्तगुरूंची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहील व दत्तगुरू तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. तर आपल्या ह्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागाकडे आपण वळूया की आपण ज्या दिवशी पारायण चालू करणार आहे त्या दिवशी पहिल्या अध्यायाची सुरुवात आपण कशा प्रकारे करायची आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण जे काही गुरुचरित्र वाचणार आहे ते आपल्यासमोर ठेवायचे आहे व त्या गुरुचरित्राची सुद्धा वाचण्याअगोदर रोज पूजा करायची आहे. जशी आपण दिव्याची पूजा केली त्याचप्रमाणे आपण गुरुचरित्राची सुद्धा छोटीशी पूजा करायची आहे. म्हणजेच आपलं जे हळद कुंकू आहे ते हळद कुंकू अर्पण करून, अक्षता अर्पण करून, नमस्कार करून प्रार्थना करायची आहे. ती प्रार्थना झाल्यानंतर आपण जे काही गुरुचरित्र आहे, मी तुम्हाला परत सांगतो मित्रांनो की गुरुचरित्र जे आहे तुम्ही वाचणार आहात ते गुरुचरित्र खाली जमिनीवर ठेवून वाचू नये. परत मी तुम्हाला सांगतो की गुरुचरित्र जे तुम्ही वाचणार आहात ते गुरुचरित्र खाली जमिनीवर ठेवू नका. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की गुरुचरित्र किंवा पोथी वाचण्यासाठी आपल्याला वेगवेगळे स्टँड्स भेटतात आणि ते स्टँडसुद्धा मी दाखवले होते. त्याप्रकारे तुम्ही एखादे स्टँड घेऊन त्या स्टँडवर आपण ठेवू शकता किंवा कुठलाही छोटंसं आसन वगैरे घेऊन त्यावर आपण गुरुचरित्र ठेवून त्याचे वाचन करू शकता. पण ते आपण खाली भूमीवर म्हणजे जमिनीवर ठेवायचे नाही आहे. व गुरुचरित्राची पूजा झाल्यानंतर त्याला आपण दिवा लावलेला असतो त्या दिव्याने, उदबत्तीने दोघांनी ओवाळायचे आहे आणि त्या गुरुचरित्राला सुद्धा तो नैवेद्य दाखवायचा आहे.
ते झाल्यानंतर आपण अध्याय कसा चालू करायचा आहे. तर मला पहिलं तुम्ही मित्रांनो सांगा की आपण कुठला तरी निर्णय घ्यायचा असेल किंवा आपल्याला कुठले तरी काम करायचे असेल तर आपण सर्वप्रथम काय करतो, सर्वांची संमती घेतो. आपल्या कुटुंबामधील जे काही लोक आहेत त्यांची संमती घेतो, परवानगी घेतो व नंतर आपण ते आपले काम करतो. त्याचप्रकारे कुठलेही पारायण किंवा कुठलेही आपल्या सेवा करण्या अगोदर आपले जे मूळ दैवत असतात त्यांना आपण वंदन केले पाहिजे, त्यांना आपण स्मरण केले पाहिजे व आपण ते पुढचे कार्य शुभ कार्य चालू केले पाहिजे. तर गुरुचैत्र पारायण हे असे वेगळे व अलौकिक पारायण आहे. ते गुरुचैत्र आपण चालू करण्याअगोदर सर्वप्रथम आपण आपल्या गणपती बाप्पाला स्मरण करायचे आहे. मी तुम्हाला कसे स्मरण करायचे ते प्रकारसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर सर्वप्रथम आपण बाप्पाला स्मरण करायचे आहे. मी तुम्हाला दाखवतो कसे स्मरण करायचे आहे. श्री गणेशाय नमः हे बोलता येत नसेल तर तुम्ही गणपती बाप्पा मोरया असे सुद्धा म्हणू शकता. हे झाल्यानंतर आपल्या घराचे जे कुलदैवत असतात त्या कुलदैवतांना आपण स्मरण करायचे आहे. आणखी पूर्ण घराण्याचा उद्धार व घराण्याची सांभाळ तेच करत असतात. म्हणजे आपल्या पूर्ण घराण्याचे मेन जे असतात ते कुलदैवत, म्हणून आपण त्यांना स्मरण करायचे आहे. आमचे कुलदैवत अंबाबाई म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई आणि ज्योतिबाराया, मी त्यांचे स्मरण करतो. आपण आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, अंबाबाईचा उदो उदो, अशा प्रकारे आपण त्यांना नमस्कार करायचा आहे. व ते झाल्यानंतर आपले जे इष्टदेवता असतात, इष्टदेवता म्हणजेच आपण जो देव आपल्याला आवडतो, ज्या देवतेवर आपला जास्त विश्वास असतो त्या देवतेला आपण स्मरण करायचे आहे. मी आपल्या बाबांना मानतो, साईबाबांना, मी त्यांचे स्मरण करतो. आपल्याला जे कुठले देव आवडत असेल तुम्ही त्यांचे स्मरण करा. श्री साईनाथ महाराज की जय. मग आपले जे गुरुदेव असतात, ज्यांना आपण गुरु मानलेले असतात, आपले जे गुरु असतात त्या गुरूंचे आपण स्मरण करायचे आहे. आमच्या गुरु परमपूज्य श्री गुरुदेवता कलावती माता, मी त्यांचे स्मरण करतो. आपण आपल्या गुरूंचे स्मरण करावे. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. मग नंतर आपण चरित्र कुणाचे वाचत आहोत बरं, म्हणजेच साक्षात श्री दत्तप्रभूंचे वाचत आहोत. म्हणून आपण दत्तप्रभूंना सुद्धा नमन करायचं आहे. श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे आपण सर्व देवतांना आवाहन करायचे आहे व नमस्कार वंदन करायचे आहे. ते झाल्यानंतर सर्व देवांना उद्देशून, सर्व देवांना मनात घेऊन एक प्रार्थना करायची आहे. त्या प्रार्थनेत आपण बोलायचे आहे की देवांनो, मी जे काही हे गुरुचरित्राचे शुभकार्य आजपासून जे चालू करत आहात, मी त्यासाठी तुमचा आशीर्वाद मला लागणार आहे. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू द्या. हे जे मी शुभकार्य गुरुचरित्राचे पारायण सुरू करीत आहे त्यासाठी तुमची संमती लागणार आहे, ती तुम्ही नक्कीच द्या. आणि तुमचा आशीर्वाद अखंड सदैव आमच्यासोबत, माझ्यासोबत नक्की असू द्या. व हे गुरुचरित्राचे पारायण माझ्याकडून व्यवस्थित व नीट पद्धतीने करवून घ्या. मग यामध्ये माझी कुठलीही चुकामुक किंवा कुठलीही चूक होऊ नये. व हे गुरुचरित्राचे पारायण कुठलीही संकटे अडखळे न येता व्यवस्थित अखंडपणे चालू राहू द्यात व व्यवस्थित हे गुरुचरित्राचे पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या, अशी आपण प्रार्थना करून मग आपण गुरुचरित्राचा पहिला अध्याय जो आहे तो अध्याय आपण चालू करायचा आहे. तर मित्रांनो, नक्की समजले का तुम्हाला कसा आपण म्हणजे तो आपल्याला काय करायचे आहे गुरुचरित्र पारायणाच्या अगोदर व गुरुचरित्राचे पारायण ज्या दिवशी आपण चालू करणार आहे त्या दिवशी आपण पहिला अध्याय कसा चालू करायचा आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी जे काही आज माहिती सांगितली ती माहिती अजून काही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनव्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हापर्यंत पोहोचतील, तुम्हाला समजतील.
मित्रांनो, नक्की आज मी जे काही सांगितलं ते नक्की करा, इतरांपर्यंत पोहोचवा, पुण्य वाढवा, चांगली कर्मे करा, नक्की करा. आणि मी जे काही तुम्हाला देवाच्या सेवा सांगितल्या आहेत, बाप्पाच्या सेवा सांगितल्या आहेत, त्या कोणी बरे चालू केले आहेत खाली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये पाठवा. ज्यांनी चालू केले आहेत त्यांना काय रिझल्ट आले आहेत ते रिझल्टसुद्धा मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला खरंच खूप आवडेल. नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नव्या विचारांसोबत, एका नव्या विषयासोबत आणि एका नव्या व्हिडिओसोबत. धन्यवाद. ओम नमः शिवाय. साईनाथ महाराज की जय.